जवळपास चौथ्या मजल्यावरती कावळा अडकला आहे. रेस्क्यू टीम आलेली आहे. रेस्क्यू टीमचे जवान नेहमी चांगलं काम करत असतात आणि थोडं अवघड आहे, थोडं हळूहळू चला. फार गुंतागुंतीचं आहे आणि कावळ्याला रेस्क्यू करायला आम्ही आता बिल्डिंगवर जात आहे आणि अजून थोडं वर जावं लागेल. प्रचंड असा दम लागलेला आहे. दम लागलेला आहे. गेले 5 ते 6 तासापासून हा कावळा इथे अडकला आहे पतंगाच्या मांज्याला. दम लागला आहे मला. आम्ही पुणे शहरातील लोकांना एवढं आव्हान करतो की बाबा कृपया पतंग उडवताना चायनीज मांजा वापरू नका. तरी पण लोक ऐकत नाही. रेस्क्यू टीमवाले काम खूप चांगलं आहे यांचं. आणि आता ह्या कावळ्याला काढण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि जवळपास साधारण किती फुटावर आपल्या इथनं किती अंतर असेल त्याचं? जास्त असेल, 25 फुटावर असेल हा कावळा. शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. कावळा वाचवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. आणि हा बघा इथे अडकला आहे. हे यार खाली गेला तो लांब असेल. आणि हे बघा इथं अडकला आहे हा कावळा. किती प्रचंड ऊन आहे आणि उन्हातानामध्ये बघा किती त्याला वेदना किती होत असतील. ओम गम गणपते नमः श्री स्वामी समर्थ. आणि रेस्क्यूवाल्यांचं काम खूप चांगलं आहे. हे बघा ओढा काम आता काम. ये खाली या. ये खाली खाली तू ये. कृपया चायनीज मांजा वापरू नका. आता कापल अख्खा पूर्ण चायनीज मांज्याने पूर्ण कावळा झाला आहे. लोकांनी सतर्क दाखवली पाहिजे. चायनीज मांज्याने आपल्या मुलांनाही सांगितलं पाहिजे लोकांनी चायनीज मांजा वापरू नका म्हणून. जवळपास 1 तास लागला. जवळपास 1 तास लागला कावळा वाचवायला. आणि शेवटी बघा नाही आहे शेवटी ये